आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंची शिवसेना ॲक्शन मोडवर आली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांची बैठक झाल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदार खासदारांची बैठकही झाली। या बैठकीमध्ये बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपावर जोरदार निशाणा साधला। भाजपाचं जहाज ओव्हरलोड झाल्याने ते बुडणार असल्याचा दावा त्यांनी केलाय। भाजपा दगाबाज मित्र निघाल्याचा पुनरुच्चार त्यांनी केलाय। तसंच एक वेळ देशात भाजपा राहणार नाही, पण काश्मीर आपलंच राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। तर वैचारिक विरोध असला तरी देखील पाकिस्तान विरोधातील कारवाईसाठी पंतप्रधान मोदींसोबत असल्याचं उद्धव ठाकरेंनी या बैठकीमध्ये स्पष्ट केलंय। हमारे सारे पार्टी के कार्यकर्ता, हमारे सारे ऑफिस बेरर्स, सबकी मीटिंग को आज संबोधित खुद उद्धव साहब ने किया है। उन्होंने मार्गदर्शन दिया है आने वाले समय में महाराष्ट्र में अभी क्या क्या दिक्कतें हैं, लाड़की बहन को लेकर हो या किसानों को लेकर हो, कम पानी को लेकर हो, पानी के सप्लाई को लेकर हो, बहुत सारी दिक्कतें हैं महाराष्ट्र में इस समय पे, जो एक पूरा इंडिया पाकिस्तान माहौल की वजह से चर्चा में नहीं आ पा रहा है। तो कार्यकर्ताओं को उन्होंने मार्गदर्शन देकर कहा है कि जनता के काम में लगे रहो और जनता का विश्वास, जो सबसे बड़ी हमारी ताकत है, उसको जीतते रहो। दरम्यान उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही प्रतिक्रिया दिली आहे। उद्धव ठाकरेंचं जहाज बुडत आहे असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले आहेत। जहाज आता डुबायला लागलेला आहे, त्या जहाजाची त्यांनी चिंता करावी। जहाज आता डुबायला लागलेला आहे, त्या जहाजाची त्यांनी चिंता करावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।